नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. हाय दम नाही कम कुणाला घाबरत नाही. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झालं मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो, इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्यावर क्लिक करायचं आणि पहिला ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करायचं. राईट क्लिक करून घ्यायचं. नंतर मॉडेलच्या इमेजवर क्लिक करून थोडंसं स्क्रोल करून इथं बेसिक नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून स्केलवर जाऊन मित्रांनो मॉडेलची इमेज फ्रेममध्ये ॲक्युरेट ॲडजस्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज ॲक्युरेट ॲडजस्ट झाल्यानंतर पोझिशनमध्ये जाऊन ती मीडियाला जरा सेट करून घ्यायची आणि राईट क्लिक करून घ्यायचं. नंतर कॅप टू डिटेक्ट हा लोगो सिलेक्ट करून डिलीट करून घ्यायचा. नंतर मित्रांनो ॲडिओवर जाऊन एक्स्ट्रॅक्टवरनं ॲडिओ ॲड करून घ्यायचा. सॉन्ग ॲड झाल्यानंतर मित्रांनो मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करून इमेजची साईज वाढवून घेऊ. नंतर सॉन्गवर क्लिक करून आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. नंतर मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करून स्प्लाइट मारून एक्स्ट्रा इमेज डिलीट करून घेऊ. तर मित्रांनो आपलं सॉन्ग अँड इमेज ॲड झाली. तर मित्रांनो स्प्लाइट आणि इफेक्ट बघू. मित्रांनो पहिला स्प्लाइट आपला तो आहे मित्रांनो 1 सेकंद, बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर दुसरा आहे तो मित्रांनो 6 सेकंद, नंतर 7 सेकंद, नंतर 8, नंतर मित्रांनो 9 सेकंद, परत 9 सेकंद, परत 10, परत 11, 11, 11 2 आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. सॉन्ग लावून बेट लावल्यावर खतरनाक लागून जाईल मित्रांनो. नंतर आहे ती 13 मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 18वर 2 आणि 19वर 3 आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि नंतर 20वर 1, 21वर 2 अशी बीट लावल्यानंतर मित्रांनो पहिल्या इमेजवर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आउटवर जाऊन इथं आपण झूम इन इफेक्ट लावणार आहे. साईज 1.9 सेकंद ठेवून राईट क्लिक करणार आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण व्हिडिओ एक करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे मित्रांनो. तिथून व्हिडिओ घेऊन 2 सेकंदापासून मित्रांनो 6 सेकंदाच्या स्पॅटपर्यंत लावून घ्यायचं. तिथनं इमेज चालू होते मित्रांनो. त्या इमेजवर क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन मित्रांनो कॉम्बोमध्ये जाऊन इथं मित्रांनो आपण लावणार आहे स्वे आउट. बघू शकता स्क्रीनवर. त्याच्या पुढच्या ह्याला लावला मित्रांनो स्वे आउट. असं स्वे आउट लावलं मित्रांनो आपण 11 सेकंदपर्यंत. 11 सेकंदाच्या पुढे मित्रांनो आपण लावलेला आहे स्वे आउट. आणि 11 सेकंदाच्या नेक्स्ट ह्याला लावलेला आपण स्टेच अँड डिस्ट्रॉय. त्यानंतर मित्रांनो पुढं मित्रांनो आपण ॲड केलं आहे व्हिडिओ. डिस्क्रिप्शनमधनं दुसरा व्हिडिओ घ्यायचा मित्रांनो, तो ॲड करायचा.
13 सेकंदापासून ते 18 सेकंदापर्यंत बघू शकता स्क्रीनवर. असा व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो पुढचं स्प्लाईट ला फोटोवर जायचं आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं मित्रांनो लावला नाही स्वेईन बघू शकता. तो लास्टपर्यंत लावून घ्यायचा मित्रांनो आणि लास्टच्या ह्याला आपण लावणार आहे स्टेच अँड डिस्ट्रॉय आणि राईट क्लिक करणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पहिल्या इमेजवर येऊन इफेक्टवर जाऊन व्हिडिओ इफेक्टवर जाऊन इथं आपण ट्रेंडिंगमध्ये लावणार आहे हॅलो ब्लर. सिलेक्ट करून राईट क्लिक करून मित्रांनो ते साईज ठेवायचे आपल्याला पहिल्या स्लाईडपुरती. ते ठेवल्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहे ॲडजेसवर. ॲडजेसवर गेल्यानंतर मित्रांनो शार्पन 10 लावून आपले इफेक्ट खतरनाक लागून होते. मग नंतर त्याची साईज आपण लास्टपर्यंत ठेवून घेणार आहे मित्रांनो. आणि सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घेणार आहे. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.